वेलकम स्टुडंट्स. कंटिन्युटी एक्सरसाइज 8.1 त्यातला आपण क्वेश्चन नंबर 8 आता पाहणार आहोत. काय म्हणलं बघा क्वेश्चन मध्ये, डिस्कस द कंटिन्युटी ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स ॲट द पॉइंट्स इंडिकेटेड अगेन्स्ट देम. त्यातला फर्स्ट क्वेश्चन असा आहे, f(x) इक्वल्स √3 minus tan x upon pi minus 3x for x not equals pi by 3 equals 3 by 4 for x equals pi by 3 आणि कंटिन्युटी तुम्हाला चेक करायची आहे at x equals pi. म्हणजे हा कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे बघा. फंक्शन दिले, त्याची आपण लिमिटिंग व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि हे ऍक्च्युअल व्हॅल्यू दिली. हे जर का दोघं सेम असतील तर आपण काय म्हणू शकतो, फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल्स पाय बाय 3 असं म्हणू शकतो. बघा सोल्युशन मध्ये लिमिट आहे x tends to pi by 3 of fx equals limit as x tends to pi by 3 काय फंक्शन आहे त्याला √3 minus tan x upon pi minus 3x. आता x tends to pi by 3 म्हणजे आपल्याला x minus pi by 3 हा फॅक्टर पाहिजे. x minus pi by 3 हा फॅक्टर पाहिजे, जो क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 3x minus pi मागे पुढे आहे तो फॅक्टर आहे. खाली आपण वर नाही, मग अशा वेळी आपण काय करतो, नेहमी सबस्टिट्यूशन करतो. पुट x minus pi by 3 equals h as x tends to pi by 3 h tends to 0. As x tends to pi by 3 h tends to 0. Limit as x tends to pi by 3 of fx as x. आता इथं बघा लिमिट as x tends to pi by 3 म्हणजेच काय सांगा, h tends to 0. √3 as it is minus tan of. आता x म्हणजे काय, इथं बघा x म्हणजे pi by 3 plus h. x म्हणजे pi by 3 plus h upon डिनॉमिनेटर मध्ये pi minus 3 into bracket. x म्हणजे काय, तर pi by 3 plus h equals limit as x h tends to 0. √3 as it is minus. आता हे काही पाय बाय 2 चं ऑड इव्हन मल्टिपल नाहीये, हा पाय बाय 3 नंबर आहे म्हणजे 60 डिग्री आहे. मग याला tan ऑफ अल्फा प्लस बीटाचं एक्सपान्शन करायचं. tan ऑफ अल्फा प्लस बीटा tan प्लस tan अपॉन 1 माइनस tan डिवाइडेड बाय हे -3 ने ब्रॅकेट ओपन करायचं. पाय -3 ने मल्टिप्लाय 3 कॅन्सल मायनस पाय आणि -3h शिल्लक नाही. आता tan 60 ची जी व्हॅल्यू आहे tan 60 ती आपण रिप्लेस करून घेऊया. इक्वल्स लिमिट as h tends to 0. √3 ला मी मुद्दामून लिहितोय √3 अपॉन 1 मायनस tan pi by 3 म्हणजे tan 60 √3 प्लस tan h अपॉन 1 मायनस √3 tan h 1 मायनस √3 tan h होल डिवाइडेड बाय पाय कॅन्सल -3h शिल्लक आहे. आता न्यूमरेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. इक्वल्स लिमिट as h tends to 0. √3 into 1 √3 minus √3 into 3 tan h minus 1 into √3 साइन मायनस आहे त्यामुळे सगळे चेंज मायनस 1 into tan h म्हणजे tan h. हे -3h as it is आणि हे वरचं डिनॉमिनेटर खाली यायला नको का. 1 minus √3
tan h. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ते डिनॉमिनेटर खाली आहे. √3 पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल झाले. लिमिट ॲज h टेन्स टू 0 -3 -1 -4 tan h अपॉन -3h ॲज इट इज, आणि ब्रॅकेटमध्ये 1 -√3 tan h ॲज इट इज. tan अँगल अपॉन अँगल 1 मायनस मायनस प्लस 4/3 झाले. त्याचा आन्सर tan अँगल अपॉन अँगल 1 अपॉन 1 -√3 इंटू tan 0 h ला 0 ठेवा. tan 0 0 0 इंटू √3 म्हणजे परत 0, 1 - 0 म्हणजे 1. तर हा सगळा पार्ट थोडक्यात 1 आहे म्हणजे फायनल आन्सर आता तुमचं 4/3 आहे. काय एलएचएस मध्ये लिमिट ॲज x टेन्स टू 0 लिमिट ॲज x टेन्स टू π/3 लिमिट ॲज x टेन्स टू π/3 ऑफ fx. याचा आन्सर आहे तुमचं 4/3. म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 4/3. आता ऍक्च्युअल व्हॅल्यू किती दिली बघा तुम्हाला. ऍक्च्युअल व्हॅल्यू 3/4 आहे, बरोबर उलटी दिली आहे. f of π/3 इक्वल्स 3/4 गिवन. ऍक्च्युअल व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 3/4 दिली. म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू सेम आहेत का? नाही आहेत. मग खाली मेन्शन करायचं. Since limit as x tends to π/3 of fx not equals f of π/3, comma fx is discontinuous at x equals π/3. हे तुमचं फायनल आन्सर. ओके. Now second question. fx equals e raised to 1 by x minus 1 upon e raised to 1 by x plus 1 for x not equals 0 equals 1 for x equals 0. आता थोडा परत विचित्र क्वेश्चन आहे. आपण पहिल्यांदा याची लिमिटिंग व्हॅल्यूचा विचार करूया. बघा, लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ fx म्हणजे लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ काय फंक्शन आहे तुमचं e raised to 1 by x minus 1 upon e raised to 1 by x plus 1. आता इथं 0 upon 0 चा फॉर्म नाहीये. इथं x ला 0 रिप्लेस केल्यामुळे ही टर्म 1 upon x म्हणजे 1 upon 0 ही इन्फिनिटी मध्ये जाते. म्हणजे हा जो टाइप आहे तो 0 upon 0 चा नाहीये, इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटीचा टाइप आहे. e raised to 1 upon 0 1 upon 0 म्हणजे नॉट डिफाइंड किंवा इन्फिनिटी. मग e raised to इन्फिनिटी म्हणजे सुद्धा इन्फिनिटीच, कारण e म्हणजे 2.7182 आणि त्याची खूप मोठी पॉवर केली की तो इन्फिनिटी मध्ये जातो. म्हणजे हा 0 upon 0 चा फॉर्म नाही आहे. मग अशा वेळेस देखील हा जो फॉर्म आला त्यावेळेस सुद्धा लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड अप्रोच बघायचा असतो. आणि याच्यात एक खूप महत्वाची टर्म आहे, आता ती तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये. पहिल्यांदा आपण असं लेफ्ट हँड साइड अप्रोच बघूया. बघा, limit as x tends to 0 minus of fx equals limit as x tends to 0 minus सांगा काय फंक्शन आहे e raised to 1 by x minus 1 upon e raised to 1 by x plus 1. आता जो महत्त्वाचा पार्ट आहे तो इथे आहे. बघा, as x tends to 0 minus म्हणजे डाव्या बाजूने 0 कडे जात आहे त्यावेळेस 1 upon x tends to minus infinity. हे काय पाहिजे 1 upon x tends to minus infinity. त्यासाठी मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देतो. पहिली मला सांगा x tends to 0 minus चा अर्थ काय. तर नंबर लाईन वरती आपण हे बघा इकडे -1 आहे. इथून तुम्ही असं 0 कडे चाललाय. उदाहरणार्थ इथला नंबर जर बघितला तर -0.1 आहे. अगदी त्याच्या अलीकडचा नंबर घेतला तर -0.1 आहे. मला एका जर आन्सर द्या 1 upon -0.1 त्याचं डिव्हिजनचा आन्सर सांगा मला काय आहे. डेसिमल पॉईंट काढण्यासाठी तुम्ही 10 ने मल्टिप्लाय कराल किंवा ह्याला अपॉन 10 ते वर घ्याल त्याचा आन्सर येईल -10 येईल. बघा, साधा विचार करा.
1 अपॉन -0.001 समजा 0.01 असते, याला अपॉन 100 करून ते वर घ्या, आन्सर -100 येते. -1 अपॉन ही व्हॅल्यू -0.0001 केली तर 1 अपॉन मायनस, म्हणजे मी 0च्या किती जवळ चालले बघायचं, मला 1 अपॉन x चं बिहेवियर बघायचं, 1 अपॉन x चं बिहेवियर. जसं मी इथं आणखी 0च्या जवळ जाईल तसं हा नंबर कसा होत चालेल बघा. -0.001 ने डिवाइड केल्यामुळे -1000 सॉरी -1000 1 अपॉन -0.000000001 खूप इन्फायनाइट दिलं, म्हणजे -1 तुझ्यावर असेल तसं 0.000 इन्फायनाइट वाढत जातं. म्हणजे जसं मी बघा मी काय सांगतोय बघा, x टेन्स टू 0 मायनस, म्हणजे तुम्ही या बाजूने 0च्या अगदी जवळ 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 चाललाय, तर ह्याच्यापेक्षा मी अजून जास्त जवळ गेलो, 0ला आणखी जवळ गेलो, आणखी जवळ गेलो, तसं येणारा आन्सर -10 -100 मायनस, आपल्याला वाटतं ते आन्सर मोठं होत चाललंय, मोठं नाही ते लहान 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 होत चाललंय. -10 पेक्षा 100 आणखी लहान, -1000 आणखी लहान, म्हणजे तुम्ही नंबर लाईन वर थोडक्यात डावीकडे चाललाय. डावीकडे कुठपर्यंत चाललाय तर -इन्फिनिटी पर्यंत चाललाय. म्हणजेच ऍज x टेन्स टू 0 मायनस 1 अपॉन x टेन्स टू -इन्फिनिटी. हे 1 अपॉन x ची व्हॅल्यू बघा, इथं बघा, इथं बघा, इथं बघा. जसं x ला मी 0च्या जवळ 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 आहे, जवळ म्हणजे काय सांगा, 0.00000000001 खूप जवळ चाललोय आपण 0च्या. जसं आपण 0च्या जवळपास जाईल तसं डिव्हिजनचा आन्सर हे करून बघा, एकदा स्वतः लिहून बघा म्हणजे कळेल. म्हणजेच 1 अपॉन x टेन्स टू इन्फिनिटी. आता असंच याच्या बाबतीत पण पॉझिटिव्ह पण नंतर येणार आहे, ते आत्ताच सांगून ठेवतो. पॉझिटिव्ह टर्मच्या बाबतीत देखील असंच आत्ता सांगून ठेवतो तुम्हाला. बघा लक्ष द्या. समजा तुम्ही इकडे पॉझिटिव्ह आहे, 1 पासून इकडे 0 कडे याल, इकडे 0 म्हणजे x टेन्स टू 0 प्लस सांगतोय मी, x टेन्स टू 0 राईट साइडून ते यायला. आता अगदी जवळ आला त्याच्या, तर तो नंबर आहे 0.1. 1 अपॉन 0, मला 1 अपॉन x चं बिहेवियर बघायचं ना, मग x ची व्हॅल्यू मी इथे घेणार आहे, त्याचा आन्सर 10 येतो बघा, 10. आणखी जवळ या 0.01 100 येतो बघा आन्सर. आणखी जवळ या 0.001 1000 येतो. मी जसं इथं त्या 0च्या खूप जवळ जवळ येईल तसं आन्सर 10 100 1000, म्हणजे हे पॉझिटिव्ह इन्फिनिटीकडे चाललंय. तुम्ही कुठे चाललाय सांगा, पॉझिटिव्ह इन्फिनिटीकडे. म्हणजे 1 अपॉन x ची व्हॅल्यू ही कुठे अप्रोच करायला लागली, पॉझिटिव्ह इन्फिनिटीकडे चाललाय तुम्ही. आणि डावीकडून जर आलात तर निगेटिव्ह इन्फिनिटी चाललाय. हे कळलं की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ओके, as x tends to -infinity 1 upon x tends to minus. मग आता काय झालं सांगा, लेफ्ट हँड साइड. सो लिमिट as x tends to 0 minus of fx equals लिमिट as हे आहे तसंच x tends to 0 minus सांगा e raised to 1 upon x ची व्हॅल्यू काय झाली हे बघा, 1 upon x tends to infinity, e raised to -infinity -1 upon e raised to -infinity +1. लिमिट as x tends to 0 minus e raised to -infinity म्हणजे 1 upon e raised to infinity -1 upon e raised to -infinity म्हणजे 1 upon e raised to infinity +1. क्रॉस मल्टिप्लिकेशन दोघांचं डिनोमिनेटर कॅन्सल. किंवा दुसरा सोपा पर्याय क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, सोपा आणखी सोपा. 1 upon e raised to infinity चा अर्थ काय, 1 divided by very large number, 1 divided by very large number, त्याचा आन्सर 0 असतो. त्यामुळे न्यूमरेटर मध्ये 0 -1 तसं तिकडे 0 +1. मग -1 upon +1 चा आन्सर काय आलं, -1 आलं.
थोडक्यात तुमचा लेफ्ट हँड साइड दिसतंय का बघा तुम्हाला, हे खाली लिहिले लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 मायनस ऑफ एफ एक्सचा आन्सर काय आला थोडक्यात -1. तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच किती आला मायनस. आता आपण याचा राईट हँड साइड अप्रोच बघूया. लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 प्लस ऑफ एफ एक्स इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 प्लस ऑफ e raised to 1 by x minus 1 upon e raised to 1 by x plus 1. पुन्हा ती मगाशीची स्टेप ही जी इथे लिहिली तशी as x tends to 0 plus 1 upon x tends to positive infinity. 1 upon x tends to positive infinity. So limit as LHS part as it is of fx equals limit as x tends to 0 plus सांगा e raised to 1 by x म्हणजे e raised to positive infinity minus 1 upon e raised to infinity plus 1. आता ह्याच्यासारखा फॉर्म क्रिएट करण्यासाठी मी e raised to infinity कॉमन करते. लिमिट as x tends to 0 plus e raised to infinity common 1 minus 1 upon e raised to infinity. खाली देखील e raised to infinity common 1 plus 1 upon e raised to infinity. हे कॅन्सल झाले. 1 minus ही व्हॅल्यू 0. 1 upon e raised to infinity म्हणजे 0 upon 1 plus 0 म्हणजे पॉझिटिव्ह 1. लिमिट as x tends to 0 plus of fx चा आन्सर किती आलं पॉझिटिव्ह बघा. लेफ्ट हँड साइड अप्रोच -1, राइट हँड साइड अप्रोच +1. सिंस लिमिट as x tends to 0 minus of fx not equals लिमिट as x tends to 0 plus of fx. दोन्ही अप्रोचेस सेम नाही आहेत, त्यामुळे या फंक्शनचं लिमिटच एक्झिस्ट होत नाही. therefore limit as x tends to 0 of fx does not exist. त्याचं लिमिटच एक्झिस्ट होत नाही. मग ऍक्च्युअल व्हॅल्यू काय आहे काही प्रश्नच येत नाही. लिमिट एक्झिस्ट होत नाही म्हणून ते फंक्शन काय आहे तर डिसकंटिन्युअस आहे. लास्ट लाईन द्यायची fx is discontinuous at x equals 0. fx is discontinuous at x equals 0. Okay. Next question. fx equals 4 raised to x minus 2 raised to x plus 1 upon 1 minus cos 2x for x not equals 0 equals log 2 bracket square upon 2 when x equals 0. आपण आता बघण्याची लिमिटिंग व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. So limit as x tends to 0 of fx equals limit as x tends to 0 of 4 raised to x minus 2 raised to x plus 1 divided by 1 minus cos 2x equals limit as x tends to 0 of हा जो नंबर आहे ना ह्याला मी 2 raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो. ह्याच्या आधी मी बऱ्याच वेळा दाखवलंय तुम्हाला. हा मायनस 2 raised to x into 2 हे बघा हे raised to 1 आहे ते मल्टिप्लिकेशन केली की पॉवर ऍड होतात प्लस 1 ऍज खाली 1 minus cos 2 sin स्क्वेअर हाफ म्हणजे अँगलचा हाफ. आता न्यूमरेटरकडे व्यवस्थित बघा. लिमिट as x tends to 0 हे 2 raised to x मध्ये मायनस साइन आहे -1 चा हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे अपॉन 2 sin स्क्वेअर x ऍज इट इज. चेक करा फर्स्ट टर्म स्क्वेअर इथे आहे लास्ट टर्म स्क्वेअर इथे आहे दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि त्याचे डबल इथे आहे. डिवाइडिंग आणि डिवाइड x स्क्वेअर डिवाइडिंग न्यूमरेटर डिनोमिनेटर बाय x स्क्वेअर इकडे लिहितो. लिमिट as x tends to 0 हा याला आणि याला x मध्ये डिवाइड करायचं. 2 raised to x minus 1 upon x चा ब्रॅकेट स्क्वेअर हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे हे x स्क्वेअर लक्षात ठेवा बरं.
लिमिट एज एक्स टेंड्स टू 0 टू साइन स्क्वेअर एक्स ला एक्स स्क्वेअर डिवाइड करायचं साइन एक्स अपॉन एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स लिमिट एज एक्स टेंड्स टू 0 ऑफ एफ एक्स चा आन्सर काय आहे बघा वरती येणार आहे log 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि खाली 2 साइन अँगल अपॉन अँगल 1 त्याचा स्क्वेअर 1 मी काही लिहिला नाही तो फक्त डायरेक्ट स्टेप केली ही झाली तुमची लिमिटिंग व्हॅल्यू आता तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यू किती दिली आहे बघा बरं ऍक्च्युअल व्हॅल्यू सेम दिली ऑल्सो एफ ऑफ 0 म्हणजे x 0 असताना फंक्शनची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला log 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू ऍक्च्युअल व्हॅल्यू काय आहे सेम आहे सिन्स limit as x tends to 0 of fx is equal to f of 0 the function is continuous at x equals 0 the function is continuous at x equals 0 okay now question number 10 पुन्हा थोडासा तलाईचा टाइप थोडा चेंज होणार आहे बघा फर्स्ट क्वेश्चन इफ एफ एक्स इक्वल्स रूट ऑफ 2 प्लस साइन एक्स माइनस रूट 3 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स फॉर एक्स नॉट इक्वल्स पाय बाय 2 इज कंटिन्युअस वाचा नीट वाचा इज कंटिन्युअस ॲट एक्स इक्वल्स पाय बाय 2 म्हणजे याचा ग्राफ कंटिन्युअस आहे हे फंक्शन कंटिन्युअस आहे ॲट एक्स इक्वल्स पाय बाय 2 देन फाइंड एफ ऑफ पाय बाय 2 आता एफ ऑफ पाय बाय 2 म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू थोडक्यात त्यांनी काय सांगितलंय हे जे फंक्शन आहे ते ऍट एक्स इक्वल्स पाय बाय 2 ला कंटिन्युअस आहे तर मग ते कंटिन्युअस असेल तर एफ ऑफ पाय बाय 2 किती असेल म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू किती असेल असं त्यांनी विचारलं आता इथं लिहिताना सुरुवात कशी करतो बघा मी लक्षात सिन्स एफ एक्स इज कंटिन्युअस ऍट x equals pi by 2 comma limit as x tends to pi by 2 of fx म्हणजे या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू ऍट x equals pi by 2 इक्वल्स काय असेल पाहिजे ऍक्च्युअल व्हॅल्यू असायला पाहिजे म्हणजे या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असली पाहिजे सेम असली पाहिजे आता आपण याची लिमिटिंग ह्याला इक्वेशन बनवली आणि हे तुम्हाला विचारले का एफ ऑफ पाय बाय 2 किती विचारले मग आता याची लिमिटिंग व्हॅल्यू काढूया आपण लिमिट ॲज एक्स टेंड्स टू पाय बाय 2 ऑफ एफ एक्स लिमिट ॲज एक्स टेंड्स टू पाय बाय 2 चला फंक्शन काय बघा रूट 2 प्लस साइन एक्स मायनस रूट 3 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आता तुम्ही ह्याच्या पुढच्या स्टेपला रूट मायनस रूट आहे ते रॅशनलाइज करायचं पुढच्या स्टेपला मी इथंच कंटिन्यू करतोय फक्त जरा जागा तेवढी ऍडजस्ट करायची तुम्ही पुढच्या स्टेपला करायचं ह्याच्या खालचं रूट ऑफ 2 प्लस साइन एक्स प्लस रूट 3 अपॉन रूट ऑफ 2 प्लस साइन एक्स प्लस रूट 3 काय करायचं कॉन्जुगेट न मल्टिप्लाय करायचं इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेंड्स टू पाय बाय 2 ऑफ a मायनस बी ए प्लस बी a square minus b square खाली cos square x into bracket root of 2 plus sin x plus root 3 न्यूमरेटर म्हणजे लिमिट ॲज x टेंड्स टू पाय बाय 2 ऑफ 2 minus 3 म्हणजे minus 1 sin x minus 1 अपॉन cos स्क्वेअर ला लिहितोय मी 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाकी रूट ऑफ 2 प्लस साइन एक्स प्लस रूट 3 ॲज इट इज त्यात काही बदल त्यातनं वरनं मायनस साइन कॉमन करतो लिमिट ॲज एक्स टेंड्स टू पाय बाय 2 न्यूमरेटर मध्ये मायनस साइन कॉमन काढलं 1 मायनस साइन एक्स उरले खाली a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर a माइनस बी a प्लस बी इंटू रूट ऑफ 2 प्लस साइन एक्स प्लस रूट 3 एज इट इज 1 माइनस साइन एक्स कैंसल करा
x ला π/2 रिप्लेस करा. LHS मध्ये लिमिट ॲज x टेन्स टू π/2 ऑफ fx आहे बरं. हे LHS मध्ये आहे. वरती काय आहेत सांगा, -1 अपॉन 1 प्लस sin π/2 2 प्लस रूट मध्ये 2 प्लस sin π/2 and plus √3 as it is -1 अपॉन sin 90 म्हणजे 1 प्लस 1 2 इंटू परत बघा sin 90 म्हणजे 1 2 प्लस 1 3 √3 प्लस √3 2 √3 प्लस √3 2 √3. फायनल आन्सर -1 अपॉन 4 √3. ही कोणाची व्हॅल्यू दिली सांगा, लिमिट ॲज x टेन्स टू π/2 ऑफ fx ची व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली, -1 अपॉन 4 √3. आणि f ऑफ π/2 विचारले. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे. फ्रॉम 1 f ऑफ π/2 ची व्हॅल्यू देखील केवढी असली पाहिजे, जेवढी ह्याची लिमिटिंग व्हॅल्यू आहे तेवढीच असली पाहिजे. कारण त्याने फंक्शन कंटिन्युअस आहे म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. ओके. फक्त बघा लिहिताना थोडा चेंज होतोय. लिहिताना कंटिन्युटी लिहायला खूप अवघड आहे, लक्षात ठेवा, फक्त ते महत्वाचं. ओके, नाउ सेकंड क्वेश्चन बघा. fx इक्वल्स cos² x माइनस sin² x -1 आहे अपॉन √3x² प्लस 1 आणि बाहेर -1 आहे पुन्हा. फॉर x नॉट इक्वल 0 इज कंटिन्युअस ॲट x इक्वल 0. हे फंक्शन कंटिन्युअस आहे असे म्हणले, देन फाइंड f ऑफ 0. म्हणजे थोडक्यात मगासारखं याची लिमिटिंग व्हॅल्यू जी असेल तीच काय असेल, ऍक्च्युअल व्हॅल्यू असेल. मग लिहायचं कसं बघा, सिन्स fx इज कंटिन्युअस ॲट x इक्वल 0, limit as x tends to 0 of fx equals f of 0. Equation 1. और आपण याची लिमिटिंग व्हॅल्यू काढूया. So limit as x tends to 0 of fx equals limit as x tends to 0 of फंक्शन काय बघा, cos² x minus sin² x minus 1 upon root of 3x² plus 1 minus 1. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्या पुढच्या स्टेपला हे आहे तसं लिहायचं आणि मग रूट मायनस समथिंग आहे कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं. रूट ऑफ 3x² प्लस 1 प्लस 1 रूट ऑफ 3x² प्लस 1 प्लस इक्वल्स लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ. हे स्क्वेअर मधले टर्म दिसायला लागले, म्हणजे वर साइन स्क्वेअरचा पार्ट पाहिजे, तो आहेच आहे. फक्त या कॉस स्क्वेअरला मी 1 मायनस साइन स्क्वेअर करून घेतो. या कॉस स्क्वेअरला काय करतो मी, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. तिथं असलेले मायनस साइन स्क्वेअर एक्स ॲज इट इज, हे ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय रूट ऑफ 3x² प्लस 1 प्लस 1 होल डिवाइडेड बाय a minus b a plus b a square minus b square 1 चा स्क्वेअर 1. ठीक आहे. प्लस 1 मायनस 1 कॅन्सल झाले, तर इथला पण प्लस 1 आणि मायनस 1 कॅन्सल होईल. मायनस साइन स्क्वेअर म्हणजे -2 साइन स्क्वेअर इंटू हे रूट ऑफ 3x² plus 1 as it is upon 3x². ठीक आहे. आता पुढच्या स्टेप मध्ये याचा आपण कॉमन स्क्वेअर लिहूया. त्याचा कॉमन स्क्वेअर, सो लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ हे सॉरी 2/3 नेमकी उलटी लिहिली. हा, हे झाले -2/3. इथं लिहिताना मी साइन x अपॉन x चा कॉमन स्क्वेअर लिहितोय. ठीक आहे. आणि हे जे आहे ते इंटू रूट ऑफ 3x²
+1 आहे तसे लिहिले. आता एक्सला इथे डायरेक्ट 0 रिप्लेस करा. -2/3 साइन अँगल अपॉन अँगल 1 रूट मध्ये 3 इंटू ब्रॅकेट 0 + 1 आणि +1 ह्याला ब्रॅकेट करतो. फायनल आन्सर -4/3. कसं बघा, 3 इंटू 0 0 0 + 1 1 1 चं रूट 1 1 + 1 2 म्हणजे ब्रॅकेटचा आन्सर 2 आहे. 2 इंटू 2 4 -4/3. हे कोणाचा आन्सर आला सांगा? लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ fx चा आन्सर आला. मग याचं जे आन्सर आहे तेच f(0) चा आन्सर आहे, कारण फंक्शन कंटिन्युअस आहे. फ्रॉम इक्वेशन 1 f(0) देखील किती असलं पाहिजे? -4/3 असलं पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. fx इक्वल्स प्रॉब्लेम मध्ये लक्ष द्या. fx इक्वल्स 4x minus pi plus 4pi minus x minus 2 upon x minus pi bracket square for x not equals pi is continuous at x equals pi. हे फंक्शन कंटिन्युअस आहे असं सांगितलंय, तर फाइंड f of pi. कंटिन्युअस आहे याचा अर्थ काय? लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू काय असली पाहिजे? सेम असली पाहिजे. सिन्स fx is continuous at x equals pi, limit as x tends to pi of fx equals f of pi. इक्वेशन 1. आता आपण याची लिमिटिंग व्हॅल्यू काढूया. सो लिमिट as x tends to pi of fx equals limit as x tends to pi of काय फंक्शन बघा, 4x pi plus 4pi x minus 2 upon x minus pi चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याला x टेन्स टू पाय ला आपल्याला x minus pi हा फॅक्टर पाहिजे. तो इथं दिसतोय पण वर दिसत नाहीये, तो इंडेक्स मध्ये आहे. आपण त्याला कन्वर्ट करून घेऊया सबस्टिट्यूशन. पुट x minus pi equals h as x tends to pi, हा डिफरन्स 0 होईल. h tends to 0. So limit as x tends to pi of fx as it is equals limit as. आता x tends to pi म्हणजे काय झाले सांगा? h tends to 0. 4 हे x minus pi म्हणजे h, 4h प्लस 4 नीट लक्ष द्या, हे पाय मायनस x आहे. बरोबर उलट आहे बघायचं. पाय मायनस x म्हणजे मायनस h -2 ॲज इट इज अपॉन x minus pi म्हणजे h चा स्क्वेअर. आता ही जी निगेटिव्ह टर्म आहे ना इंडेक्स मध्ये, त्याला काय लिहितो बघा. लिमिट ॲज x टेन्स टू पाय ऑफ fx LHS मध्ये ॲज इट इज, हे LHS मध्ये equals limit as h tends to 0 of 4h plus 1 upon 4h 4 minus h minus 2 upon h square. मला वरती सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर 4h करायचं आहे. याचा डिनॉमिनेटर 1 आहे, याचा डिनॉमिनेटर 1 आहे. मग याला 4h ने मल्टिप्लाय केलं पाहिजे की नाही? म्हणजे लिमिट ॲज h टेन्स टू 0 ऑफ, हा वरती 4h ला पुन्हा 4h ने म्हणजे त्याचा स्क्वेअर होईल. ह्याला काही गरज नाही. -2 याला खाली वर मल्टिप्लाय केलं पाहिजे आणि अपॉन हा डिनॉमिनेटर मध्ये खाली आणला पाहिजे ना 4h. कॉमन डिनॉमिनेटर केलं आणि इंटू h² ॲज इट इज, हे इथले h². आता तुम्ही न्यूमरेटरकडे व्यवस्थित बघा. लिमिट ॲज h टेन्स टू 0 ऑफ 4h -1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. चेक करा. फर्स्ट टर्म स्क्वेअर आहे प्लस लास्ट टर्म स्क्वेअर आहे, दोघांचा प्रोडक्ट आणि डबल आहे. अपॉन हे मी h² लिहितो इथं आणि हे जे आपण जरा बाजूला लिहितो 4h इक्वल्स लिमिट ॲज h टेन्स टू 0 ऑफ 4h -1 अपॉन h चा कॉमन स्क्वेअर झाला इंटू 1 अपॉन 4h ॲज इट इज.
a रेस्ट टू एक्स मायनस 1 अपॉन x चा आन्सर log a असते, म्हणजे log 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 अपॉन 4 रेस टू 0, h ला 0 रिप्लेस कर. आता 4 रेस टू 0 म्हणजे 1, 1 अपॉन 1 म्हणजे 1. फायनल आन्सर log 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर. ही झाली तुमची कोणाची व्हॅल्यू, लिमिट ॲज x टेन्स टू पाय ऑफ fx ची व्हॅल्यू आहे. जी तुमची लिमिटिंग व्हॅल्यू आहे तीच ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे. फ्रॉम 1 लिहायचं. f ऑफ पाय ची व्हॅल्यू देखील किती असणार आहे, तर log 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता इथे तुमचे क्वेश्चन नंबर 8 आणि 10 कंप्लीट झाले. 8 आणि 10 हा पार्ट तुमचा कंप्लीट झाला. बाकीचे क्वेश्चन्स नेक्स्ट पिरियडमध्ये.